ज्या दिवसापासून 27 गावं या महापालिकेत समाविष्ट झाली त्या दिवसापासून कामगारांचे जे आंदोलन आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते की 499 कामगार हे महापालिकेत समाविष्ट घेऊन त्यांना कायम करण्यात यावं अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली होती। आणि मग त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्या मागणीला जोर देण्यात आला। अनेक राज्य स्तरावर महापालिका स्तरावर बैठका घेण्यात आल्या आणि त्या बैठकीला यश सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालं गेलं। आणि आज नवरात्राच्या खरं तर 15 ऑगस्ट रोजीच आपण त्या 499 कामगारांपैकी 21 कामगारांना पत्र दिलं होतं, पण काही कामगारांचे पेपर पडतानाच वेळ लागलं गेलं। पेपर, पोलीस पंचनामा या सर्व गोष्टी करण्यासाठी आज नवरात्राच्या दिवशी आज त्यानं 499 कामगारांना सन्माननीय खासदार साहेबांच्या यांच्या अथक प्रयत्नाने, अथक मेहनतीने आज त्या कामगारांचा प्रश्न सुटलेला आहे। आणि आज त्यांना आयुक्तांच्या माध्यमातून, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज त्यांचं नियुक्ती पत्र देण्यात आलं। अतिशय आज 499 कामगारांमध्ये आनंदाचा उत्साह, 27 गावामध्ये असलेल्या कामगारांमध्ये अतिशय आनंदाचा उत्साह बघायला मिळत आहे। मी मनापासून सन्माननीय आदरणीय नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय लोकसभेचे खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि ज्यांनी याच्यात सहभाग घेऊन कामगारांना ताकद देण्याचं काम केलं त्यांचंही मनापासून आभार मानतो की कायमस्वरूपी त्यांना घेण्यात आलं। आणि आज आयुक्तांचं मनापासून आभार मानतो, सर्व लोकप्रतिनिधींचा आभार मानतो। आणि आज दुर्गादेवीचा त्यांना खरोखर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद भेटलेला आहे। आज अष्टमीचा दिवस आणि आज अष्टमीच्या दिवशी त्यांना पत्र देण्यात आलं, एकदम आनंदाचा दिवस आहे।